पिंपळगाव श्री ग्रामपंचायत निवडणूक चालू आहे. आपल्याशी बोलण्यासाठी ग्रामपंचायत पदासाठी थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उभे टाकलेले उमेदवार उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून गावात काय विकास कामं केली जाणार आहे आपण जाणून घ्या. सर, आपला परिचय. मी पुरुषोत्तम भाऊराव पेंदर. तुमच्या गावातले मुख्य प्रश्न काय काय आहेत आतापर्यंत? आमच्या इथलं मेन प्रश्न पाण्याचा आहे. पाण्याचा प्रश्न आहे. शिक्षण, आरोग्य आणि रस्ते हा मेन प्रश्न आहे. त्यानंतर काही वैयक्तिक त्या योजना आहेत. कुठले कागदपत्र काढायचे, त्याच्यावर बरेचसे आजपर्यंत पाहिजे तसं काम सरपंचांनी केलेलं नाही. त्याच्यावर आपल्याला गावातल्या पाण्यासाठी काय प्रश्न आहे? पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे, पण ते पाणी सोडण्याचं सिस्टीम जे व्यवस्थित नाही आणि ते टाका वगैरे अर्धवट आहे. हां. आरोग्यासाठी काय उपाययोजना आपल्या? आरोग्यासाठी आपल्या इथं छोटं आरोग्य केंद्र वगैरे आहे. कधी कधी गाडी वगैरे येते आरोग्याची. आता तुम्ही सरपंच आहात, तुम्हाला काय कामं करायची? तुम्हाला आपल्याला रस्त्याचं करायचं, लाईट आणि स्वच्छता आणि मेन पाण्याचं आणि शिक्षण. पाणी आणि शिक्षण मेन आहे, त्यानंतर आरोग्य. तरी पण आम्ही आता पूर्वी तर 30 वर्षाच्या अगोदर जे काय पाईपलाईन आहे ते काय आमचं बंद पडलं तरी आम्ही म्हणजे प्रायव्हेट याच्यातून समजा जनतेला पाणी पाजवायचं काम आम्ही करायले सर. 2 वर्षापासून आता माजी सरपंच आमचे आहेत, माजी म्हणजे उपसरपंच आमचे आहेत. तर त्यांनी दोघं आम्ही मिळून दुसऱ्या म्हणजे आश्रमशाळेच्या विहिरीवर तिथून तर तिथं भरपूर पाणी आहे, तिथून आम्ही गावाला पाणी पाजवण्याच्या काम करायले सर. माझे स्वतःचे पाईप टाकून आणि सगळं काय करून पूर्ण गावाला पाणी पिण्याचं काम आम्ही 3 वर्षापासून करायचे. आता सरपंच झाल्यावर काय करायचं? आता सरपंच झाल्याच्या नंतर आपल्याला ते पाण्याचंही करायचं सर. काही लेकराला शिक्षण कमी आहे, त्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं. काही लोकांचे छोटे मोठे काही अडचणी असतात, ते अडचणी पण चांगले सोडवायचे, हे काम करायचं. आता गावात चर्चेल्यानंतर महत्वाचा प्रश्न जाणवतो तुमच्या भागामध्ये किनवट भाऊचा की जंगल एरिया कमी होत आहे, तो प्रश्न जाणवतो. त्यासाठी तुम्ही उपाययोजना काय करणार? शासन दरबारी काय करणार? जंगल एरिया कमी होत आहे, झाडं काय सूचना आहेत त्यांनी सांगितलं, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? झाडं लावणार आणि त्याच्याकडे तोडबंदी थोडस लक्ष देईल सर. कमी करू. आता मतदान आहे परवादिवशी, मतदार बांधवांना काय आवाहन करणार आहे? मतदार बंधूंना आवाहन करताना सांगणार आहे की आपण मेन प्रश्न पाण्याचा आहे. पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडणार, त्यानंतर शिक्षण, आरोग्य या गोष्टीकडे भरपूर लक्ष देणार. त्यानंतर ज्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत त्याच अडचणी सोडण्याचा आपण प्रयत्न करणार. कागदपत्र कुठले आधार कार्ड वगैरे निघणार, कोणाची जन्म दाखला वगैरे निघणार, काही तांत्रिक अडचणी वगैरे त्या गोष्टीकडे आपण भरपूर लक्ष देणार आणि जनतेचे काम आपण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहे. भाऊराव पेंदोर, थेट सरपंच पदाचे उमेदवार. मी यांना आवाहन करतो की सर्वांनी माझी निशाणी पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीला मतदान करून भरघोष मताने मला विजयी करा. मी तुमचे पाण्याचा प्रश्न ह्या सोडण्याचा प्रयत्न करेन आणि त्यानंतर आरोग्य, शिक्षण याकडे भरपूर वेळ देऊन ते चांगल्या पद्धतीने जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल ते मी प्रयत्न करेन. जे काही समस्या आहे ते समस्या पण मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. मी चिन्ह आहे पाण्याची टाकी, हे माझं चिन्ह आहे, निशाणी आहे. या निशाणीवर मतदान करून मला भरघोष मताने विजयी करा.